अरे तू कुणाचा मित्र असू दे, इथे लोकांचं गैरसोय करू नका। आता 5 रुपये 50 येईल, 15 रुपये घ्या, लोकांचा गैरफायदा घेऊ नका सांगतो तुम्हा लोकांना। अरे यांच्यामुळे तुमचं घर चालतं हे लक्षात ठेवा। हे पॅसेंजर आहेत 15 2 दिवस आज वर्षभर तुमचं घर यांच्यामुळे चालतं। तुम्ही डबल पैसे मागता, सरळ डबल पैसे मागता लोकांकडे। एवढे सोय का? एक आता 30 रुपये तो माणूस बोलतोय 15 रुपये घ्या, 15 रुपये घ्या। अरे 2 दिवसाचं गैरसोय झाली म्हणून लोकांचे तुम्ही हे करणार, पैसे देणार? अरे कुठून आणणार लोक? रोजचं घर चालवणं मुश्किल आहे या महागाईमध्ये। 30 रुपये त्या ताईचं आहे का? हे बघा ताई बोला, कोण बोलायचं? 30 रुपये घेते। अरे नहीं गलत काम काय नहीं करता ऐसा। नहीं साहेब, हो क्या पेट्रोल गाडी चालवतो ना असं बोललो होतो? नाही काय नाही 20 रुपये एक दिवसासाठी आहे। नाही साहेब 20 रुपये ही घेते आमची सेंटचे 20 रुपये। हा 20 नाही धंदा बघा माझा तुम्हाला त्रास देण्याचा कुठला हेतू नाहीये। तुम्ही तुमचा स्टँड चालवा, परंतु लोकांचा गैरफायदा घेऊ नका। आणि लोकांना ज्यांना पण आहे गणेशच्या ऐका, त्यांची फ्रीमध्ये बस ठेवलेली आहे तिकडे, जर गर्दी होत असेल तिकडे पाठवा। 2 दिवसासाठी उद्या पण आलं, पण कस्टमर कडनं डबल पैसे घ्यायचे नाही। माझ्याकडे जर तक्रार आली तर स्टँड बंद करायला मी कमी नाही करणार। मला तुमच्या पोटावरती नाही पाय ठेवायचा आहे, परंतु लक्षात ठेवा कस्टमरचा ग्राहकांचा गैरफायदा घेऊ नका। सामान्य नागरिक आहेत, आज महागाईमध्ये घर चालवणं मुश्किल आहे। तुम्ही जर 15 रुपयाचे 30 रुपये घ्यायला लागला तर किती फरक पडणार हो? त्यांच्या रोजच्या जीवनाचा महिन्याचा कसा त्रास होईल तो?